समाजाकडे लक्षच देत नाही आणि आपलं असत नाही आणि भाऊ समाजाचे आहेत जातीचे आहेत आहे ना, पण तुम्ही सगळेच आहे. त्यामुळे कुणबी समाजाला दूर फेकणार नाही, त्याचंही काम करणारच आहे मी. तुमचं काम आणा, तुमचंही जसं एखाद्या माळी समाजातून, एखाद्या वडार समाजातून, एखाद्या मातंग समाजातून, एखाद्या बारी समाजातून, तसं तुमचंही काम होणार आहे. परंतु भेदभाव नाही होऊ शकत माझ्यासमोर. भेदभाव कधी होऊ नये आणि करणार. त्यामुळे एक मानसिकता चांगली बनवा. मग कुणबी समाजाला एखादा आता आपल्या पार्टीमध्ये कुणबी समाजाचे भरपूर मोठ्या प्रमाणात लोक आहेत. मग याचा अर्थ कुणबी समाजाचे माझ्याकडे आले, बसले, माझ्या गाडीत बसले, माझ्या घरी बसले तर मी जातीवादी झालो असं कोणी समजण्याचं कारण नाही. त्याचाही हक्क आहे, ते कार्यकर्ते आहेत आपले शेवटी. आणि बाकीचेही समाज जाती धर्माचे लोक ते कार्यकर्ते आहेत, त्याचा हक्क माझ्या तेवढाच आहे. त्यामुळे कोणाचाही हक्क कमी जास्त माझ्याजवळ नाहीये. सगळ्या समाज जाती धर्माचे हक्क माझ्यावर सारखेच आहेत. मी माणूस म्हणूनच पाहत असतो प्रत्येकाला. तो माणूस आहे, त्याचं काम झालं पाहिजे. तो या जातीचा आहे की त्या जातीचा आहे. म्हणून आपणही ती मानसिकता बनवा. मला वाटतं की तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात म्हणजे सानिध्यात म्हटलं त्या संस्काराचं वाढलेला मी पोरगा. 6 वर्ष मी तुकडोजी महाराजांच्या आश्रमात राहिलेला. त्यामुळे माझे संस्कार माणूस द्या मध्ये माणूस द्या असं तुकडोजी महाराज म्हटलंय की जाती धर्माच्या याच्यामध्ये सगळे असे राहतील तर माणूस म्हणून कोण माणूस राहणार आहे. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये ते फिक्स आहे की माणूस द्या मध्ये माणूस द्या. तुम्ही माणूस म्हणून माझ्याकडे या, जात म्हणून कधी येऊ नका. अशीच मानसिकता सगळ्यासोबत बनवा. आणि कोणत्याही माणसाला मी फरक समजणार नाही आणि माझा स्वभाव बी नाही. ज्याचं जे काम आहे आणि मला माहिती आहे की गावातल्या कुरबुऱ्या असतात, परंतु योग्य जागी मग तो कोणत्याही जातीचा असतो त्याचं जर खरं असलं त्याच्या पाठीशी मी उभा राहणारच आहे. कारण काय होतं एखाद्या गावामध्ये मग आपले कुठेही काही झालं थोडंसं 2 मिनिटं कुठेही काही झालं थोडंसं की ते जातीवर आणलं जातं की नाही याची बाजू घेतली आणि आमच्या जातीवर अन्याय केला. त्याचा अर्थ हा होत नाही. जो सत्य असेल तो मग कुणबी असेल, माळी असेल, पाटील असेल, बारी असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल किंवा वडार असेल, कोणत्याही जातीचा असेल, त्याच्या मागे जो सत्य असेल त्याच्या मागे उभा राहील.